तुमच्याही घरी होतंय का बाप्पाचं आगमन? मग पूजा करताना या 5 गोष्टी टाळा. काही दिवसातच आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे. बाप्पाचे सारे भक्त गणेश चतुर्थीची आतुरतेनं वाट पाहत आहेत. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात या पवित्र तिथीचं महत्त्व अधिक असतं. गणेश चतुर्थीला बाप्पाची विधीपूर्वक प्रतिष्ठापना केली जाते. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी गणपती बसवणार असाल तर या शुभ दिनी कोणत्या गोष्टी करायला हव्या आणि कोणत्या गोष्टी टाळायला हव्या याबद्दल जाणून घेऊया. गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला अर्पण केलेला प्रसाद आणि फळांचं सेवन करावं. गणेश चतुर्थीच्या दिवशी व्रत आणि उपासना करणाऱ्या व्यक्तीनं शरीर मन शुद्ध ठेवून ब्रह्मचर्य पाळावं. श्री गणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी व्यक्तीनं मनात सतत गणेश मंत्राचा जप करत राहावं. गणेशोत्सवादरम्यान तुम्ही सत्यनारायणाची पूजा देखील करू शकता. गणेश चतुर्थीच्या दिवशी घरात अर्धवट किंवा तुटलेल्या गणेश मूर्तीची स्थापना किंवा पूजा करू नका. गणेश चतुर्थीच्या पूजेत चुकूनही तुळशी दल किंवा केतकीचं फूल वापरू नका. गणपतीच्या पूजेत शिळी किंवा सुकलेली फुलं अर्पण करू नका. गणपतीच्या पूजेचा पूर्ण लाभ मिळवण्यासाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी चुकूनही तामसिक पदार्थांचं सेवन करू नये. गणेश चतुर्थीच्या दिवशी दिवसा झोपू नये किंवा कोणाला शिवीगाळ करू नये. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि पाहत रहा झी 24 तास.